मी आज ईश्वर खंड्रेच्या प्रश्नाला जवाब देण्यासाठी तुमच्या समोर मी उभे आहो. ईश्वर खंड्रे चुनावमध्ये त्याचा पराभव होणार आहे, खात्री झालेला आहे. अजून माझ्या समोर काही त्याला आरोप करायचा मुद्दा नाही. त्याकरता लबड मुद्दा घेऊन लबड बोलायची आणि बार बार बोलायची, सिद्ध करायचा प्रयत्न करायची. त्यांचं भाषण ऐका सोशल मीडियामध्ये कुठं तर. का म्हणतात भगवत खुबा केंद्रीय मंत्री 10 वर्ष झालं, जिल्ह्याला काय आणले केंद्र सरकाराकडून आणि त्यांचा योगदान 0 आहे. चला, तुम्हाला हक्क आहे, सर्व जनताला हक्क आहे, तुमचं केलं मी मान्य आहे. पण माझा हिशोब तर द्यायला मोदीजीने तुमच्या समोर पाठवून दिलेला आहे की 10 वर्षामध्ये तुमचं मत घेऊन मोदी सरकाराकडून काय योजना आणलो मी ते पण सांगणार. आणि मी पण एक जनप्रतिनिधी होऊन ईश्वर खंड्रे परिवार 65 वर्षापासून ह्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राजकारण करते, तर तुमचा बी हिसाब मी घेणारच. घ्यावा की नाही हो? मी केव्हा द्यायला तयार आहे, तर त्यांचाही हिसाब घेण्यासाठी माझा हक्क आहे. तर आज 2 मित्र होते, त्यांनी बी ऐका बाबा 10 वर्षामध्ये काय केलं म्हणजे कोणतर माझा मित्र, आणि जिथे बी बसलेत कोणतर काँग्रेस कार्यकर्ता, तुम्ही बी ऐकायचं आणि जाऊन तुमच्या साहेबाला सांगायचं की साहेब त्यांच्या तर 10 वर्षाचे हिशोब दिले, मग तुम्ही पण 65 वर्षाचा हिसाब द्या म्हणायचं त्यांना. बरोबर आहे ना माझा प्रश्न? काय जनप्रतिनिधी तुम्ही बी लोकांची मत घेऊनच तुम्ही निवडून आले, मी पण तसंच आहे. आणि अधिकार आहे लोकांची, आमची जबाबदारी आहे बोलायची. तर ईश्वर खंड्रे बोलतो की 10 वर्षामध्ये काहीच केलं नाहीये. चला आता मी काय केलं सांगतो. नरेंद्रभाई मोदीजीच्या सरकारमध्ये मी एमपी होऊन जे मोदीजी सरकारांची योजना आहेत, ते सामाजिक सुरक्षित योजना असो किंवा मूलभूत योजना असो, आज माझा जिल्ह्याचा शेतकऱ्या बंधूंना प्रधानमंत्री सन्मान निधीतून गेल्या 5 वर्षापासून प्रतिवर्ष 6,000 रुपये आणि येडियुरप्पा सरकार असताना 4,000 रुपये जोडून प्रतिवर्ष 10,000 रुपये प्रति शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण देत होतो. ह्या पैसा देण्याकरता आमचं सरकार आली. तुम्ही 65 वर्ष ह्या जिल्ह्यात राजकारण केला आणि तुमचं काँग्रेस पार्टी 60 वर्ष देशामध्ये राज केला. का नाही केलं तुम्ही? एक प्रधानमंत्री फसल बीमा योजना मागचे 8-9 वर्षापासून मी माझ्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची मी आभार प्रकट करतो आणि अभिनंदन करतो. का की देशामध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजनेची नोंद करण्यामध्ये आणि दुष्काळ किंवा पावसाळा जास्त झालं तर परिहार मिळवून देण्यामध्ये
माझा जिल्ह्याचे शेतकरी नंबर 1 आहेत, देशामध्ये नंबर 1 आहेत. 2.25 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 करोड रुपये जमा केलेल्या पावती आहे माझ्याकडे. आणि ईश्वर खंड्रे म्हणतो त्याच्यामध्ये लूट केलो. जर लूट करून माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर टाकत असेल ते मंजूर आहे मला. तुम्ही का केलं नाही शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे भरायची? कधी केलं होतं का? 10 वर्षापूर्वी काँग्रेस सरकार केलं होतं का? हो, जोराने आवाज बोला ना. केलं सर, केलं सांगा, काय हरकत नाही. नाही केलं. तेवढंच नाहीये, ह्या वर्षाची प्रधानमंत्री फसल बीमा योजनेची जे पीक नष्ट झालं त्याच्या येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये 100 कोटी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. एक आमच्या सरकारमध्ये काय केलं तुम्हाला सांगितलं. आता दुष्काळ घोषण होऊन 7 महिने झाला. 7 महिन्यामध्ये एका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 2,000 रुपये टाकले त्यांनी. आमच्या सरकार, मुंबई सरकार असताना प्रत्येक हेक्टरला 13,000 रुपये दिले. जर इरिगेशन असेल तर 25,000 रुपये दिले आपण. तुम्ही का नाही दिले? तुम्ही का नाही दिले बोला? तेवढं तर सोडा. आम्ही जे आमचं सरकार असताना जे 4,000 रुपये देत होतो प्रत्येक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये, ते सत्यामध्ये आलं बरोबर ते कट करून टाकले, बंद करून टाकले. तेवढंच नाही, आमचं मुंबई सरकार असताना शेतकऱ्याच्या मुला किंवा मुलीला शिक्षणासाठी रहित विद्यानिधी म्हणून एका वर्षामध्ये 45 लाख मुला मुलींचा फीज 8,000 करोड रुपये मुंबई सरकारने भरलं होतं. आज ते बंद केलं हे ईश्वर खंड्रेचे सरकार. मग एवढं शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर शेतकरी तुम्ही ईश्वर खंड्रेला मत देऊ का? देतो का? देतो का? नाही देत. किती नुकसान केले ते शेतकऱ्यांचं. असे 25 योजना मोदी सरकारकडून माझ्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा लाभ देण्याकरता रात्र दिन मी मेहनत केलो. गोरगरिबासाठी आज 10 वर्षापासून प्रत्येक महिना प्रत्येक गरीब कुटुंबाला राशन द्यायची काम मोदी सरकार करतो. सिद्धरामय्या ईश्वर खंड्रेचं सरकार करत नाहीये. तेवढंच नाहीये, गोरगरीब परिवारला प्रधानमंत्री आयुष्मान भारत कार्ड 8 लाख लोकांना आपण वितरण केलं. 8 लाखापैकी 1,35,000 गरीब लोक चिकित्सा घेतले आणि हजारो करोड रुपये माझा गरीबचा पैसा वाचले. आज जिल्ह्यात 3,85,000 गोरगरिबा महिलांच्या घरी शौचालय आपण बनवून दिलो. आज माझ्या जिल्ह्यात 10 वर्षामध्ये 3,65,000 गरीब महिलांच्या घरी गॅस सिलेंडर आणि स्टोव्ह दिलो. गर्भवती महिलाला पौष्टिक आहारासाठी 5,000 रुपये देतो. आज गरीब साठी विश्वकर्मा योजना, जो विश्वकर्मा योजनेमध्ये
आर्टिसन वगैरे आहेत त्यांना ट्रेनिंग देणे, 15,000 रुपयाचे सामान देणे आणि 0.5% ना 3 लाख पर्यंत उद्योग वाढविण्याकरता, उद्योग स्थापन करण्याकरता विश्वकर्मा योजनेमध्ये आपण देतो. आज 10 वर्षामध्ये माझ्या एका जिल्ह्यात 1 लाख गरीबाला घर वाटप केलेलं आहे. आज माझ्या जिल्ह्यामध्ये कम से कम 5 लाखच्या वर लोकांना उद्योग किंवा नोकरी दिलेल्या आहे. आता एवढं सगळं आपण जे केलं, जर ईश्वर खंडोला डोळ्याला दिसत नाहीये, कानाला ऐकू येत नाहीये, तोंडाला बोलू शकत नाहीये, तर आपण तर का करू शकतो? ह्याचा अर्थ त्यांना लबड बोलायची आहे. आणि सगळं आपण जे करतो ते योजना मी केलं म्हणून नारळ येऊन फोडायचं, 4 मागे पुढे असतात, आमचं साहेब केले, आमचं साहेब केले, आमचं साहेब केले. 65 वर्षापासून त्यांच्या साहेबचंच गुणगान करत 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 त्यांचं घर ज्या ठिकाणी आहे त्याचं खालच गेलं, वर आलंच नाही आजपर्यंत. बरेच लोक शेत विकरून घेतले त्यांची मागे हिंडणारे. एवढंच नाहीये, मी केलेलं काम केलंच नाही म्हणतायत. तर मी आज ह्या व्यासपीठावरून आव्हान देतो, तुमच्या मुख्यमंत्र्याला घेऊन या. मी माझं जनताच्या समोर जो केलं म्हटलं ते सगळं तुम्हाला दाखवतो. मुख्यमंत्र्याला घेऊन या. तुम्ही तर लबड बोलणारच. तुमच्या मुख्यमंत्रीचा नियोग घेऊन या बिदरला. 10 वर्षामध्ये मी काय काय केलं सगळं मी तुम्हाला घेऊन जाऊन दाखवतो. मान्य असेल तर हा म्हणा, हरकत नाहीये. पण मला लबड बोलतो बोलू नका. मी जितक्या केले तेवढं अर्धच बोलतो. एवढं काम केलं ना, 5 तास पाहिजे मी केलेल्या कामाची नोंदी करायला. आज जिल्ह्यामध्ये मी तुमच्या आशीर्वादाने खासदार झाल्यानंतर 12 नॅशनल हायवेला मंजुरी देऊन 6 नॅशनल हायवे काम पूर्ण झालेली आहे. बिदरला येताना तुम्ही, बिदरच्या नौबादवरून रोडमध्ये तुमची येताना ते कोण केलेलं आहे? मीच केलं ना 10 वर्षामध्ये. आणि हलबर्गा, भालकी ते निलंगा हे पण मंजुरी झालेली आहे. आणि ह्याच्या आधी सीआरएफ मध्ये 40 कोटी करून मीच बनवलेलं आहे. ते भातांबऱ्यावर जे नवीन रोड झाले ते 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या ग्राम सडक योजना माध्यमातून 1000 किलोमीटरची काम केलेलं आहे मोदी सरकार. सीआरएफ मध्ये 200 किलोमीटर रोड मोदी सरकारमध्ये झालेले आहे. ते भालकी, भातांबरा, हुलसूर पर्यंत जे 5 वर्षापूर्वी झाले ते माझ्या फंडमधली आहे. आता पुढे बी जे बोललेलं आहे नॅशनल हायवेची ते पण आपल्या फंडमध्येच आहे, हुलसूर ते बॉर्डर पर्यंत. आज बीदरून 13 नवीन रेल्वे चालू केलो. त्याच्या 4-5 तर भालकीवरूनच जातात. आणि 10 वर्षामध्ये रेल्वे गेट किती वेळेस पडतंय तुम्हालाच अनुभव आहे की हो? सारखं पडत राहतंय. नवीन रेल्वे झाल्या तर रेल्वे आवक जावक असल्यामुळे सारखं गेट पडत राहतो. आता एवढं बी साधं त्याला कळत नाही ईश्वर खंडेला, तर आपण कसं कळत समजून द्यावं त्याला? स्वतः 1-1 तास त्या ट्रॅफिकमध्ये फसून जातो. बीदर ते बेंगळूर एअरपोर्ट केंद्र सरकारचं पैशावर आपण बनवून दिलो. बीदर कलबुर्गी रेल्वे लाईन
1650 करोडची माझ्या पिरियडमध्ये त्याला कंप्लीट झालं. बिदरच्या इतिहासामध्ये पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजीला बिदरला आणून त्यांचं अमृत हस्ताने त्याला लोकार्पण केलं. दक्षिण भारत ते उत्तर भारत कनेक्टिव्ह करण्याकरता बिदर आवरा देगलूर नांदेड रेल्वे लाईन 2019 मध्ये 50 वर्षापासून पेंडिंग मध्ये होतं. 2019 मध्ये त्याला मंजुरी दिली. 2021 मध्ये त्याला पैसे दिले. आता काम चालू होणार आहे. कर्नाटक सरकार पैसे द्यावं, पैसे देत नाहीये. बिदरला माझ्या मंत्रालयाकडून सीपेट कॉलेज एक नॅशनल इम्पॉर्टंट संस्था आहे. इंजिनिअरिंग सारखं प्लास्टिक मध्ये इंजिनिअरिंग सारखं कॉलेज असतं. नॅशनल इम्पॉर्टन्स IIT सारखं कॉलेज असतं. ते मंजुरी केले. 10 एकर जमीन आपल्या सरकार असताना बोंबे सरकार असताना आपण मंजुरी करून घेतले. आता हे ईश्वर खंडेचं सरकार आल्यानंतर पैसे देवा 50%. एक नया पैसे दिले नाही आजपर्यंत. देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी सैनिक स्कूल 23 मंजुरी केल्यात. कर्नाटकाला एक, ते बिदरला एक. हे तुमचं ताकद आहे, तुमचं खासदारची ताकद आहे. 65 वर्ष भालकीमध्ये तुम्ही राज केला. कधी स्वप्न बघितलं होतं का हे करायची? लाज वाटत तुम्हाला? प्रश्न विचारता मला. तेवढंच नाहीये. पासपोर्ट सेवा केंद्र आमचे लोक बेंगळूर चेन्नईला जाऊन घेऊन येत होते. 25-25 हजार रुपये जात होते त्याचं. आज फक्त 500 हजार रुपये फीस भरायचं. 2 दिवसामध्ये तुमच्या हातात बाय पोस्ट पासपोर्ट सेवा केलं. भरपूर काम केलेलं आहे मी. भरपूर काम करण्यामध्ये आणि योजना आणण्यामध्ये काहीच कसं सोडलं नाही मी 10 वर्षामध्ये. काहीच. आणि मी ईश्वर खंडेला एकच प्रश्न विचारतो, आणि तुम्ही बी काँग्रेस कार्यकर्ता भेटला तर त्यांना विचारायचं. 65 वर्षापासून इथं राज करतात की नाही? हो, करतात की नाही? 65 वर्ष झालं. ईश्वर खंडेचा जन्म भालकीमध्ये झालेला आहे. लहानपणी असताना शाळा पण तिथं झालं असेल. पण 65 वर्षामध्ये आजपर्यंत भालकीमध्ये एक स्टेडियम नाही बांधू शकले त्यांनी. एकच स्टेडियम आहे का भालकीमध्ये? स्टेडियम कोणी बघितलं का? तर 65 वर्षामध्ये तुमचा जन्म घेतलेल्या गावात एक स्टेडियम बनवायचं तुम्हाला योग्यता नाही. लाज वाटत तुम्हाला? काय लाज वाटाव? आणि ह्या जिल्ह्यामध्ये, विशेष करून ह्या तालुक्यामध्ये मराठा आणि लिंगायतमध्ये जवळ येऊन द्यायचं नाही. आज मराठा समाज पूर्ण शेतकरी समाज आहे. प्रकाश खंडरे आमदार असताना ह्या सगळं नदीला ब्रिज कम बॅरेज तुमचं बी आहे इथं त्यांनी निर्माण केले होते. त्यांनी निवडून आल्यानंतर एक थेंब पाणी पण तिथं थांबणार. का थांबणार? पाणी थांबलं. ह्या बेल्टला पूर्ण मराठा समाज आहे आणि पूर्ण शेती करणारा शेतकरी समाज आहे. त्यांनी जर मजबूत झाली तर माझा खुर्ची ते लोक हलवतात. हेच की हो. किती निक्कम विचार, किती निक्कम विचार. तोबा तोबा. लोकांचा जर भला होत असेल, ते बघायचं मन नसेल, कसली मन, कसला माणूस. आणि सरळ कोणाला तर भेटताय का त्याने?
त्यांच्या कार्यकर्त्याला भेटताय का? सामान्य जनता विधवा चक घ्यायला त्यांच्या घरी जावावं. शेतकरी पाईपलाईन देतात ते घ्यायला त्याच्या घरी जावावं. आत्महत्या झालं तर त्याच्या घरी चक वाटप करत त्यांच्या घरचं देतात का पैसे त्याने? बंधूंनो, असं बरेच विषय आहे. आपल्याला पुढे मेकरला जायची आहे. तर चुनाव आली, लवड बोलेले निघतेत ईश्वर खंडरे. आणि ह्या आता ते 20 दिवसापासून 20 दिवसाच्या आधी माझा तिकीट नाही मिळावा म्हणून मंदिरमध्ये जाऊन अभिषेक करत गेला त्यांनी. खूबाला तिकीट मिळू नये तर माझं इलेक्शन सोपं होतंय म्हणून. तर परमेश्वर आहे, तुला कसं सोपं होऊन दिले नाही, तुला कसं बनवून देईल बरं? तुझ्यासारखं निकम्म माणसाला तिकीट मिळाली. आता 20 दिवसापासून प्रत्येक विधानसभा तालुक्या क्षेत्रामध्ये 2-2 वेळेस माझा प्रचार झाली माझ्या कार्यकर्त्यासोबत. आणि आजचे हे बैठक 26वी बैठक आहे माझी झडपे सर्कलमध्ये, 26वा. अजून 5-6 दिवसामध्ये टोटली 50 करणार आहे मी. तर लोकांचं मत आणि उत्साह, आमच्या कार्यकर्त्यांचं मत आणि उत्साह मोदी साहेबला अजून एकदा मजबूत आशीर्वाद करून 400 पार सीट निवडून देऊन ह्या देशाची, आपल्या जनताची भविष्यासाठी म्हणून ते कळून चुकलंय लोकांना. आता काँग्रेसचं आपलं भविष्य उज्ज्वल होणार नाही म्हणून कळून चुकलंय. आता 9 महिन्यामध्ये कर्नाटकमध्येच किती भानगड चाललंय बघा ना तुम्ही. काही विकासाचं काम चालू नाहीये, सगळं बंद पडलं. कर्ज वाढत चाललंय राज्य सरकारची. बेरोजगार वाढलेलं आहे. एवढं आता दुष्काळ झालंय, पाण्याचं खूप कठीण परिस्थिती आहे. सरकार काय केले? काहीच नाही केलं. शेतकऱ्यांना परिहार पण नाही दिला. त्याकरता बंधू वेळ होत चाललंय. एवढं सगळं 10 वर्षामध्ये इमानदारीने काम केलं. एका माणसाला एका कार्यकर्त्याला मी 10 वर्षामध्ये मी लबड बोलले नाही, धोका दिला नाही, भ्रष्टाचार केला नाही. तुमच्या सोबत रात्री 12 बजे बी तुम्ही फोन केला तर उचलून काम करायचा प्रयत्न केला. त्यांनी 65 वर्षामध्ये खूप भ्रष्टाचार करून जेलचा बंद बघितला का हो तुम्ही? सगळे बघितलं असेल की दुरून मध्ये नाही, दुरून तर 5 फूट रुंदी 15-20 फूट उंची राहते. हजारो एकरला काळ्या दगडाचं कंपाऊंड, 10 फूट रुंदी आणि 30 फूट उंची. कोणाचा बापाचा पैसा आहे होते? MGSSकेच पैसे असेल ना, शेतकऱ्यांचा, BSSK. एवढं भ्रष्टाचार करून तुम्हाला काय नैतिकता आहे बाबा? मला प्रश्न विचारलेला. तुम्ही तर सच्चे असाल तर विचारा ना मला. तर त्याकरता बंधू, मोदीजीने पहिल्यांदा बीदरच्या खासदारला केंद्रामध्ये मंत्रीपद देऊन सन्मान केला. ह्याचा कोणतर कारणीभूत असेल तर माझा जनता जनार्दन आहे. अजून बी 3रा वेळेस प्रधानमंत्र्यांनी पार्टीचं सगळं हायकमांड तिकीट देऊन तुमच्या पदरात दिलंय. आता माझं एकच विनंती आहे की तुम्ही मला भरपूर आशीर्वाद करा. जे 10 वर्षामध्ये केले त्याच्यापेक्षा जास्त पुढच्या 5 वर्षामध्ये मी करतो म्हणून तुम्हाला विश्वास देतो, इमानदारीने विश्वास देतो. माझा 2 गोष्ट संपतो. जय हिंद.